brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मोबाईल लाईट लावा की आतमधली आता एक मिनिटात आहे करू हो तुम्ही मागे या भीम कन्या ज्योतिताई वाघमाऱ्यांचा भीम कन्या ज्योतिताई वाघमाऱ्यांचा होत्या, जिच्या वडिलांनी हॉटेलमध्ये वेटर म्हणून विटाच्या भट्टीवर काम केलं, जिच्या आईनी नाकातोंडात कापूस गेला तरी चादरीच्या कारखान्यात काम केलं, अशा एका सर्वसामान्य मुलीला त्यांनी खासदार बनवलं, राज्यसभेवरची संधी दिली. याबद्दल मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत. आणि तुम्ही बघितलंय की ही परिस्थिती, मला एवढंच वाटतं की माझी ही जी उमेदवारी आहे ती अशा मातीत मळलेल्या लोकांच्या जीवनामध्ये बदल आणण्यासाठी जर मी काही करू शकले तर मला वाटतं की ती मी उमेदवारी सार्थ ठरवू शकेन. खरं तर तुम्ही भावनिक भावूक झालेले आहात, कारण एवढी मोठी संधी जी आहे पक्षाने दिलेली आहे, विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांनी. काय सांगाल त्यांच्याबद्दल, कशा भावना व्यक्त करा? आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बद्दल आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांबद्दल कितीही बोललं तरी कमी आहे. त्यांनी दाखवून दिलं, माझ्यासारख्या एका सर्वसामान्य गोरगरीब मागासवर्गीय मुलीला संधी देऊन त्यांनी दाखवून दिलं की शिवसेनेमध्ये जाती पातीला थारा नाही. जसं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीला रणरागिणी म्हणायचे, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जसं नेहमी म्हणायचे की शिवसैनिक हीच तुमची जात आणि शिवसैनिक हाच तुमचा धर्म, आज तोच विचारांचा वारसा एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे चालवला. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब जसं म्हणतात की मी कॉमन मॅन आहे आणि आत्ता DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे. आज तुम्ही बघताय की आमच्यासारख्या एका गरीब मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या मुलीला दिल्लीच्या दरबारापर्यंत, म्हणजे गल्लीच्या मुलीला दिल्लीपर्यंत पोहोचवणं हे धाडस महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकतात. म्हणजे काही नेते आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात, पण एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे नेते आपल्या पक्षालाच आपलं कुटुंब समजतात, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि मी तर मागितलंही नव्हतं, न मागता इतकी मोठी संधी दिली. एकनाथ शिंदे साहेबांचं काम असंच आहे की मैं जो बोलता हूँ वो मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूँ. काही तुमच्या आईच्या हातामध्ये भारताचं संविधान दिसून येतंय. खरं तर तुम्ही दिल्लीची तुमची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणलात की भीमराज की बेटी, काय बाबासाहेबांचे उपकार? बाबासाहेबांच्या उपकाराशिवाय आम्ही शून्य आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा विचार माझ्या आईबापाच्या मनामध्ये रुजला. म्हणूनच आज इतक्या गरीब वस्तीमध्ये असून सुद्धा मी शिकू शकले, मी संघर्ष करू शकले. केवळ उमेदवारी दिल्यावरतीच नाही, तर शिवसेनेचा दसरा मेळावा असेल, वर्धापन दिन असेल, प्रत्येक स्टेजवरती मी अभिमानानं सांगते की भीमराज की बेटी मैं जय भीम वाली हूँ. आणि मला त्याचा अभिमान आहे की मी बाबासाहेबांची लेक आहे. मी एवढंच म्हणते कि रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है, ये अधिकार और खासदार भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो शायद मुकद्दर से मिला है, लेकिन मुझको तो ये मुकद्दर भी बाबा साहब के संविधान से मिला है. खरं तर सोलापूरचे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत, कारण दोन विरोधी पक्षातले खासदार या ठिकाणी असल्यामुळे
कशा पद्धतीने आता सोलापूरच्या विकासाकडे, खरं तर महाराष्ट्रासाठीच आपली निवड आहे, विशेषतः सोलापूरकडे कशा पद्धतीने लक्ष असणार आहे, काय विजन आहे सोलापूर ही माझी मायभूमी आहे आणि म्हणूनच मी आधी सोलापूरच्या या मायभूमीला आणि ज्या मातीमधून मी घडले त्या भूमीला नतमस्तक होण्यासाठी मी इथे आले. सोलापूरचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत, कारण एका तेलुगू बोलणाऱ्या मुलीला, एका मागासवर्गीय मुलीला सोलापूरकरांनी सूत्रसंचालिका असेल, वक्ता असेल, कार्यकर्ती असेल, एखाद्या पक्षाची शहर अध्यक्ष असेल, या प्रत्येक भूमिकेतून सोलापूरकरांनी स्वीकारलं आणि माझे सोलापूरकर बांधव हे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा गल्लीला सोलापूरला विसरणार नाही. सोलापूरच्या मातीचा स्वाभिमान दिल्लीच्या दरबारामध्ये सुद्धा घुमवत राहीन आणि सोलापूरला शोलापूर म्हणायचे ना, म्हणजे ब्रिटिशांना सुद्धा पळवून लावलं होतं 3 दिवस, असा माझा सोलापूर आहे. आणि हा सोलापुरी बाणा, महाराष्ट्राच्या मातीचा कणा दिल्लीत गेल्यावर सुद्धा विसरणार नाही. माझ्या लाखो सोलापूरच्या बांधवांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम मी करेन. मी राजकन्या नाहीये, मी संघर्ष कन्या आहे, गरीब आई बापाची पोरगी आहे. माझा बाप मोठा नाही, माझी आई मोठी नाही, माझी लोक मोठे नाहीत, माझं घर मोठं नाहीये, मी बंगल्यात राहत नाहीये. त्याच्यामुळे सोलापूरचे जे बांधकाम कामगार आहेत, सोलापूरच्या ज्या विडी कामगार महिला आहेत, आज इथं तुम्ही जेवढ्या महिला इथं उभारलेल्या बघताय, त्यातली कुणीतरी धुणी भांडी करायला जाते, कुणीतरी हॉस्पिटलमध्ये काम करायला जाते, कुणीतरी हॉटेलमध्ये चपात्या लाटायला जाते. या सगळ्यांच्या कष्टाची मला जाणीव आहे, कारण आज त्यांनी जो हार माझ्या सत्कारासाठी विकत आलाय तो त्यांच्या घामाच्या कष्टाच्या पैशाचा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येकीच्या आणि प्रत्येक कष्टकरी बांधवांच्या प्रश्नाला, सोलापूरचा पाणी प्रश्न असेल, रोजगाराचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना मी दिल्ली दरबारी आवाज उठवेन आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम करेन असा विश्वास वाटतो. खासदार संजय राऊतांनी सुद्धा तुमचं अभिनंदन केलेलं आहे. एका सर्वसामान्य घरातून आलेल्या महिलेला स्थान दिलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्यांनी केलं आहे. खरं तर तुमच्या प्रतिस्पर्धी असणारे आता राज्यसभेमध्ये तुम्ही एकत्र असणार आहात, कशा पद्धतीनं त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार कराल आणि काय आव्हान म्हणून बघताय संजय राऊत? महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही अशीच आहे की विरोध हा फक्त पक्षापुरता, पक्षाच्या विचारधारेपुरता, राजकारणापुरता असतो. त्यांच्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करते, परंतु त्याच वेळेला मला इथे मनापासून सांगायचंय की जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करत होते, की पानटपरी चालवणाऱ्याला मंत्री करणं, भाजी विकणाऱ्याला विरोधी पक्ष नेता करणं, रिक्षा चालवणाऱ्यांना शिवसेनेचा नेता करणं, आज त्याचप्रमाणे एका कष्टकरी आईबापाच्या पोरीला खासदार करणं, हा वारसा एकनाथ शिंदे साहेबांनी चालवलाय. त्यामुळे राऊत साहेब, माझं अभिनंदन करू नका, अभिनंदन एकनाथ शिंदे साहेबांचं करा, कारण ते बाळासाहेब ठाकरेंच्या रक्ताचे वारसदार, संपत्तीचे वारसदार कदाचित नसतील, पण विचारांचा वारसा त्यांनी जिवंत ठेवलाय.